चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या जे अँगल मेड बाय अ ट्रान्सव्हर्सल याच्या तीन टेस्ट तुम्हाला जे दिसत आहेत, करस्पॉन्डिंग याचे अँगल पियर्स आपल्याला मिळत असतात. करस्पॉन्डिंग अँगल पियर्स, अल्टरनेट अँगल पियर्स अँड इंटिरियर अँगल पियर्स. आता हे 10 साठी गरजेचे आहेत का? तर हे 10 साठी पण गरजेचे असतात. जे वेगळ्या स्वरूपाचे असणारे आपण जॉमेट्रिकल असणारे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहोत. त्या जॉमेट्रिकल एक्झाम्पल मध्ये हे मध्ये मध्ये येत असतात. यांचा आपल्याला मध्ये मध्ये यूज करावा लागतो आणि त्यामुळे हे आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे, हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. तसं स्टँडर्ड 8 आणि स्टँडर्ड 9 साठी तर हे खूपच जास्त महत्वाचे आहे आणि यांच्यावरती स्वतंत्र असे लेसन्स आहेत. 8 मध्ये स्वतंत्र लेसन आहे, 9 मध्ये पण तुम्हाला त्याच्यावरती टेस्ट विचारले जातात. त्यानंतर त्याचे कन्वर्स पण तुम्हाला विचारले जातात, त्याच्यावरती एक्झाम्स तुम्हाला विचारले जातात. तर एक्झाम्पल्स विचारले जातात. तर अशा स्वरूपाचे असणारे जे 3 पियर्स आहेत, त्या 3 पियर्स समजून घेणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला 10th पर्यंत पण काही किंवा बऱ्याचशा असणाऱ्या मुलांना अँगलचे नावं सांगणं पण त्यांना पॉसिबल नसतं किंवा नावं सांगता येत नाही. तर सर्वात पहिलं अँगलचं नाव कसं सांगायचं हे पहिलं मी तुम्हाला सांगतो. आता कुठला पण जर अँगल जर असेल, समजा असा एखादा अँगल आहे, तर प्रत्येक असणाऱ्या अँगलला एक वर्टेक्स असतो आणि ट्रायंगलला 3 वर्टेक्स असतात. अँगलला एक वर्टेक्स असतो, ट्रायंगलला 3 वर्टेक्स असतात. आता हा जो अँगल तुम्हाला दिसतोय, अँगल या 2 साइड पासून तयार झालेला आहे. कुठल्या 2 साइड्स आहेत? तर एक साइड आहे AB आणि दुसरी साइड आहे CB किंवा त्याला आपण BC असं पण आपण बोलतो. हे 2 रे तुम्हाला इथे दिसत आहेत. हा एक रे, हा एक रे, पण याला साइड पण म्हटलं जातं. तर ज्या वेळेला या अँगलचं आपल्याला नाव घ्यायचं असतं, त्यावेळेला अँगल नेमकं कुठे झालेला आहे, तर इथे तयार झालेला आहे, वर्टेक्स जवळ अँगल तयार झालेला आहे. म्हणून याचं नाव घेत असताना ते जो वर्टेक्स आहे तो मिडलला घेतला जातो. मीन्स याचं नाव कसं घेतलं जातं, तर अँगल ABC किंवा अँगल CBA. जिथे अँगल तयार होतो ते अक्षर मध्ये घेतलं जातं इतर 2 असणाऱ्या अक्षरांच्या. मीन्स याचं नाव आपल्याला 3 प्रकारे घेता येईल. एक, हे अक्षर तुम्हाला मध्ये घ्यायचंय कारण इथे अँगल तयार झालेला आहे, ABC. बघा बी हा मिडलला आला. हेच दुसऱ्या प्रकारे कसं घेता येईल, CBA. बघा बी हा मिडलला आला. जर सिंगल मध्ये जर घ्यायचं जर असेल, एकेरी घ्यायचं जर असेल, तर अँगल बी एवढं पण घेतलं जातं. तर अशा प्रकारे अँगलचे नाव घेतले जातात. आता हे मी तुम्हाला काय सांगितलं, तर इथे आपल्याला 3 अक्षरे अँगलचे नाव आपल्याला घ्यायचे. अगोदरच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय की मी तुम्हाला तिथे सिंगल अक्षरामध्ये असणाऱ्या पेयर्स मी तुम्हाला दाखवलेले आहेत. इथे मी तुम्हाला 3 अक्षरांमधल्या असणाऱ्या पेयर्स मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ही पहिली आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. आता इथे जर तुम्ही जर बघितलं तर लाईन L ही लाईन M ला पॅरलल आहे आणि लाईन N ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. म्हणजे रेषा L ही रेषा M ला समांतर आहे आणि रेषा N ही त्याची छेदिका आहे. तर ते सर्वात पहिला आपण सांगूया. लाईन L parallel line M and line N is a transversal. आता होताना हा व्हिडिओ थोडासा लांब होईल, परंतु समजणं खूप गरजेचं आहे, ते समजलं पाहिजे. आता इथे एकूण करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 पेयर्स तयार होतात. हा जो अँगल आहे, हा अँगल या अँगलची पियर तयार करतो. हा जो अँगल आहे तो या अँगलची पियर तयार करतो. मग या अँगलचं नाव काय आहे, तर आता मी तुम्हाला सांगितलं की
हा जो अँगल आहे तो या दोन साइड पासून तयार झालेला आहे. हा एक साइड आणि ही दुसरी साइड. आणि अँगल इथे तयार झालेला आहे, म्हणजे या असणाऱ्या अँगलचं नाव काय येईल? तर ए बी एफ किंवा एफ बी ए असं नाव आहे. पण ए बी एफ हे अल्फाबेटिकल करेक्ट असल्यामुळे आपण तशा स्वरूपाचं नाव आपण त्याचं घेऊ. म्हणजे अँगल ए बी एफ हा अँगल कोणाला कॉन्ग्रंट किंवा कोणाशी करस्पॉन्डिंग क्लिअर करतो? तर हा जो अँगल आहे तो या असणाऱ्या अँगलची करस्पॉन्डिंग क्लिअर करतो. मग या असणाऱ्या अँगलचं नाव काय? अँगलचं नाव कधी विचारलं तर पहिलं लक्षात ठेवायचं की ते तो अँगल कुठल्या दोन साइड पासून तयार झालेला आहे. तर बघा हा जो अँगल आहे ही एक साइड आणि ही दुसरी साइड, या दोन साइड पासून तो तयार झालेला आहे. मग या अँगलचं नाव काय येईल? तर अँगल सी पासून तयार झालाय, म्हणजे अँगलचं नाव येईल बी सी एच. बी सी एच. अशा प्रकारे पहिली पियर तुम्हाला मिळाली. सेकंड असणारी पियर जी आहे, हा जो असणारा अँगल आहे तो या अँगलच्या खालच्या अँगल बरोबर पियर तयार करतो. म्हणजे हा जो अँगल आहे तो या अँगलची पियर तयार करतो. मग या असणाऱ्या अँगलचं नाव काय? मग पुन्हा याचं तीन अक्षरी नाव काय होईल? तर अगोदर समजून घ्या की तो अँगल कुठल्या दोन साइड पासून तयार झालेला आहे. तर तो ही एक साइड आणि ही साइड, या दोन साइड पासून तो तयार झालेला आहे. ही एक साइड आणि ही दुसरी साइड. मग त्या असणाऱ्या अँगलचं नाव काय होईल? तर एफ बी सी. आता याचं नाव तुम्ही एफ बी सी घ्या किंवा एफ बी डी घ्या, कारण हे लिनियर असणारे लिनियर असणारे हे सगळे असणारे जे तुम्हाला दिसत आहे ते पॉइंट्स आहेत. लिनियर पॉइंट्स असल्यामुळे तुम्ही सी घ्या किंवा डी घ्या, दोन्ही चालेल. तर या असणाऱ्या अँगलचं नाव झालं एफ बी सी. त्यानंतर या असणाऱ्या अँगलचं नाव एच सी डी. अशा प्रकारे या दोन पियर तुम्हाला मिळाल्या. हा अँगल या अँगलची पियर तयार केली, या अँगलने या अँगलची पियर तयार केली. सेम हे झालं या वर्टेक्सच्या असणाऱ्या ट्रान्सवर्सलच्या असणाऱ्या राईट साइडचे अँगल झाले. आता सेम तसे ट्रान्सवर्सलच्या असणाऱ्या लेफ्ट साइडला तसेच अँगल तुम्हाला मिळतात. तर हा जो अँगल आहे तो या असणाऱ्या अँगलची पियर तयार करतो. आता हा जो अँगल आहे कुठल्या असणाऱ्या दोन साइड पासून तयार झाला? तर ही एक साइड, ही दुसरी साइड. मग या असणाऱ्या अँगलचं नाव काय? ए बी ई. अँगल ए बी कॉन्ग्रंट अँगल, या अँगलचं नाव बी सी जी. ही झाली तिसरी पियर. त्यानंतर चौथी पियर जी आहे तो हा अँगल या असणाऱ्या अँगलची पियर तयार करेल. त्या अँगलचं नाव ई बी सी. कॉन्ग्रंट अँगल जी सी डी. अशा प्रकारे करस्पॉन्डिंग अँगल मीन्स संगत कोनाच्या एकूण 4 जोड्या आपल्याला इथे मिळाल्या. आणि ह्या मी तुम्हाला 3 अक्षरी सांगितल्या. सिंगल अक्षरी तुम्हाला या असणाऱ्या व्हिडिओच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या होत्या. त्यानंतर इथे सेकंड जो आहे तो अल्टरनेट अँगल आहे. आता अल्टरनेट अँगलचे एकूण 2 पेयर्स असतात आणि त्या अपोजिट असतात एकमेकांच्या. एक ट्रान्सवर्सलच्या लेफ्ट साइडला जर असेल तर दुसरे ट्रान्सवर्सलच्या राईट साइडला, परंतु खाली असते. म्हणजे एक हा कोण आणि हा कोण हा एकमेकांचे विक्रम कोण तयार करत असतो. हा कोण असा आणि हा असा, म्हणजे काय पेयर होईल? अँगल एबीसी कॉन्ग्रंट अँगल बीसीएच. बघा इथे अँगल तयार झालेला आहे असा आणि हा इकडे तयार झालाय तो असा. सेम तशा स्वरूपाचा अपोजिट साइडला हा जो अँगल आहे तो या असणाऱ्या अँगलशी विक्रम कोण करत असतो? एफ बी सी कॉन्ग्रंट अँगल
BCG. अशा प्रकारच्या अल्टरनेट अँगलच्या दोन पेयर तुम्हाला मिळतात. लक्षात ठेवायच्या करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 पेयर्स असतात, अल्टरनेट अँगलच्या 2 पेयर्स असतात. त्यानंतर पुढे जे आहेत या असणाऱ्या इंटेरियर अँगल पेयर्स आहेत. आता इथे सुद्धा M ही M ला पॅरलल आहे आणि N ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे, हे लक्षात घ्यायचं. इथे लिहिलं तरी पण चालेल. इथे तसंच आहे, L ही M ला पॅरलल आहे आणि N ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. जे मी तुम्हाला इथे लिहून दिलं प्रत्येक ठिकाणी आता मी लिहित नाही, तर प्रत्येक ठिकाणी हेच तुम्हाला येणार आहे. लाईन L पॅरलल लाईन M अँड लाईन N इज अ ट्रान्सव्हर्सल किंवा लाईन N इज दिअर ट्रान्सव्हर्सल, त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. तर इथे सुद्धा बऱ्याचशा पेयर तयार होतात, परंतु आपल्याला इंटेरियर अँगल पेयर आपल्याला घ्यायच्यात. तर इंटेरियर अँगल पेयर सुद्धा 2 असतात आणि इंटेरियर अँगल पेयर जे आहेत ह्या सप्लिमेंटरी असतात, हे लक्षात घ्या. सप्लिमेंटरी याचा अर्थ काय होतो, तर मराठीमध्ये सप्लिमेंटरीला पूरक कोन असं म्हणतात. आणि पूरक कोन याचा अर्थ काय, तर पूरक कोन म्हणजे ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज, ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्यांना परस्परांचे पूरक कोन असं म्हटलं जातं, सप्लिमेंटरी अँगल असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं, ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या दोन कोनांना परस्परांचे पूरक कोन असं म्हटलं जातं, सप्लिमेंटरी अँगल म्हटलं जातं. म्हणजे एक अँगल जर 100 डिग्री जर असेल तर दुसरा अँगल किती असेल, 80 डिग्री असेल. कारण हे 100 आणि 80 दोघांची ऍडिंग जर केली तर किती येणार, 180. एक जर 90 असेल तर दुसरा सुद्धा 90 राहील, कारण 90 प्लस 90 180 येते लक्षामध्ये. एक जर 130 जर असेल तर दुसरा किती असेल, 50 डिग्री असेल. 130 प्लस 50 180, याला म्हटलं जातं पूरक कोन, सप्लिमेंटरी अँगल्स. आणि इंटेरियर अँगल ज्या पेयर असतात त्या सप्लिमेंटरी अँगल्स असतात. त्या सप्लिमेंटरी असतात म्हणजे त्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. तर हा जो कोन आहे हा कोन या कोनाशी पूरक कोनाची जोडी तयार करतो, म्हणजे इंटेरियर अँगल म्हणजे आंतर कोनाची जोडी तो तयार करतो. मग या कोनाचं नाव आणि या कोनाचं नाव काय, आणि जोडी पूरक कोनाची असल्या कारणास्तव इथे ऍडचं साइन येईल, म्हणजे प्लसचं साइन येईल. मेजर अँगल EBC. बघा हा कोन मी तुम्हाला सांगितलाय, म्हणजे या कोनाचं नाव आहे EBC. त्यानंतर हा कोन, या कोनाचं नाव तर इथून सुरू होईल, कारण ही एक साइड आहे ही दुसरी साइड आहे, BCG प्लस मेजर अँगल BCG इक्वल टू 180 डिग्री. ही झाली एक पेयर. सेकंड पेयर बरोबर त्याच्या अपोजिट हा जो अँगल आहे तो या अँगलशी इंटेरियर अँगल पेयर तो तयार करतो. तर या असणाऱ्या कोणाचं नाव आहे मेजर अँगल FBC प्लस मेजर अँगल BCH इक्वल टू 180 डिग्री. अशा प्रकारे इंटेरियर अँगलच्या तुम्हाला 2 पेयर इथे तुम्हाला मिळाले.